नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवक्रांती ॲग्रोमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आधुनिक टेक्नॉलॉजी कशा पद्धतीनं वापरता येईल आपल्या भारत देशामध्ये ह्याचाच आपण प्रयत्न करत असतोय नवक्रांती ॲग्रो। आणि त्याचमुळे आपल्या दुकानचं नाव पण शोरूमचं नाव नवक्रांती ॲग्रोच आहे। आणि त्याचप्रमाणे आपण ब्लोअर ॲटोरन ब्लोअर हा भारतातील पहिला ॲटोरन ब्लोअर आहे। तुम्ही बघू शकता, ह्याच्या पाठीमागं तुम्हाला व्हिडिओ पण पाठवलेत आणि कसा चालतो काय चालतो, ह्याला कुठल्याही ट्रॅक्टरची गरज नाही, ओढावं लागत नाही, ढकलावं लागत नाही। तर हा कमी किमतीमध्ये म्हणजे एकदम कमी किमती म्हणजे ब्लोअरच्या साधारण जे मार्केटमध्ये ब्लोअर मिळतात त्याच किमतीमध्ये आपण हा ब्लोअर मार्केटला देतो आहे। 7.5 HP इंजिन आहे, 26 LPMचा STP आहे। आणि आज आपण जे शेतकऱ्यांना हा ब्लोअर दिला आहे त्यांचं आपण सर्वप्रथम नाव जाणून घेऊया आणि नंतर फीडबॅक विचारूया। आपलं नाव सांगा। रामदास दादा रुपनवर, गाव लोणंद, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। असं म्हणजे आमच्या गावात 2-3 ब्लोअर गेलेत, आलेत, चालले, चांगलं चालले। तुमच्या गावात आलेले ब्लोअर चांगले चालले? हो, म्हणून तुम्ही आज आम्ही आज खरेदी केला आम्ही। बरं, किती दिवस वापरतात ते ब्लोअर? आता ते एक झालं 7-8 महिने आणि एक 3 महिने 2 महिने झालं न्यायला। कसं वाटतं रिस्पॉन्स तुम्हाला? चांगला वाटतोय त्याचा, म्हणजे परवडणं काय ते काम बी उरकते आणि काय अडचण नाही। तुम्हाला वैयक्तिक काय आवडलं ब्लोअरमधलं? म्हणजे फ्लोअरमधलं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आपल्या STPनं अंगावर सगळं औषध पडते झाडं मोठं असल्यामुळं। आणि ही पुढं चाललं की व्यवस्थित चालते, झाडातनं गर्दीतनं चालू शकते, काहीच अडचण येत नाही। त्याच्यामुळं आम्ही घ्यायचा निर्णय केला। म्हणजे तुम्ही स्वतः निर्णय घेतला, म्हणलं आपण पण घेऊया। म्हणजे असं हातानं फवारायचं म्हणलं तर खूप त्रासदायक? हो, खूप म्हणजे 3 तास 2.5 तास लागतात STP। 3 तास एका वेळेस? हां, ही 20 मिनिटात काढते। बरं, फवारणीला किती माणसं लागतात? फवारणीला हे एकावर म्हणलं तरी जमते। आपलं साधं फवारणी करायचं 2 माणसं लागतात, पाईप ओढायला एक आणि ही घन घालवायला एक। आणि तरी पण त्रासदायक आहे? त्रासदायक लई भरपूर, म्हणजे संध्याकाळी ही दुखते आता, म्हणजे सगळं त्रास होतो या त्याच्यामुळं, म्हणून हे निवडले। बरोबर। आता तुम्ही सर्व डेमो तर पाहिलेत आणि आता व्हिडिओ पण पाहिला, तर विषय असा आहे की आता नवीन जे शेतकरी मित्र आलेत आपल्याकडे त्यांचं पण विचारू कसं काय तुम्हाला वाटतं? काय आम्ही पण खरं तर आज पाहायसाठी आलो, याच्या आधी तुमचे व्हिडिओ पण बघितलेले आहेत आम्ही। आणि आता आमच्या बागेत काय आहे, अंतर कमी आहे। पूर्वी लग्न असताना आम्हाला डाळिंबागेत अंतर कमी आहे, STP शिवाय आम्हाला ऑप्शन नाही दुसरा। मग हे आम्हाला चालेल असा आमचा अंदाज आहे। मग ते आमचं पण भविष्यात घ्यायचं। व्हिडिओ बघितला? हो, बघितलं। नाही, डेमो तर चांगले आहे। मग बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं होतं की त्याचा प्रेशरच नाही येत किंवा बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह सांगितल्या होत्या। मग म्हणलं प्रत्यक्ष जाऊन आपण बघू म्हणलं, कारण ज्याने कोणी सांगितलं होतं त्याने प्रत्यक्ष कोणीच वापरलं नव्हतं आणि कोणीच बघितलं नव्हतं। मग त्यासाठी म्हणलं आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया। तर दादांनी एक महत्त्वाचा विषय आपल्याबरोबर मांडला, कारण ज्या माणसाला माहितीच नाही बाबा ही ब्लोअर कसा आहे, त्याने बघितलं फक्त असं व्हिडिओमध्ये, त्या माणसाला तर्क काढायला काही सोपं जातं। परंतु आज ह्याने अनुभव स्वतः घेतला, कसा चालतोय काय चालतोय बघितल्यानंतर आज तुम्ही परचेस केला। वाढवल्यावर किती उंच आमची 10-15 फूट झाड आहे, त्याच्यात तोपर्यंत जातोय ती फवारा। 10-15 फूट उंच झाड आहे ती, म्हणजे 15 फूट उंच आंब्याची झाडं 10-15 फूट आहेत, त्याच्यापर्यंत जातोय। आज दादांनी परचेस केला ब्लोअर आणि त्यांच्याच बरोबर त्यांचे सहकारी। आपलं नाव सांगा। नमस्कार, मी सोमनाथ रवींद्र मेटकरी, बांगारडे गाव। हे आमचे मामाच आहेत, आत्याचे मिस्टर। तर ते म्हणले जायचं आणायचं, जाऊ म्हटलं आपण आणायला, काय अडचण नाही। मी तुमच्या बऱ्याच व्हिडिओ ट्रॅक्टरच्या वगैरे पाहिल्या होत्या, हां, अपोलोच्या रील्स वगैरे बरेच पाहिल्या होत्या। तर आहे म्हणजे काय होतं आहे, जे लोकांनी समोर पाण्यात आणि मोबाईलमध्ये पाण्यात खूप फरक आहे। ज्यावेळेस रिअल येऊन बघतील त्यावेळेस प्रत्येकाला समजतं काय अडचण नाही। धन्यवाद तुमचंही। आणि मित्रांनो, तर्क काढण्यापेक्षा समोर आल्यानंतर तुम्हाला जे काय समजा एखाद्या शेतकऱ्याचा आम्ही तुम्हाला नंबर देऊ, तिथं जाऊन बघू शकता, अथवा कसा चालतोय काय चालतोय आम्ही डेमोसुद्धा त्यांना दाखवू शकतो। तर ज्या शेतकरी मित्रांना परचेस करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप, फोन वगैरे कॉल करण्यापेक्षा समोर आलेलं चांगलं राहील। जसं आज तुम्ही येऊन घेतला आणि पाठीमागे येऊन बुकिंग केला होता। आणि आता पुन्हा एकदा काय करू, आपण सर्वांची नावं जाणून घेऊ। आपलं नाव सांगा। मुकेश आप्पासो माने, मुक्काम पोस्ट मोकाशोळी, तालुका जिल्हा सांगली। आपलं सांगा। चाणक्य मुकेश माने। सोमनाथ रवींद्र मेटकरी, बांगारडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। रामदास दादा रुपनवर, गाव लोणंद, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। आपलं सांगा। अमोल घनश्याम महाडिक, राहणार शेगाव, तालुका जिल्हा सांगली। युवराज रामचंद्र दोघांनी शेवते,
पटवर्धन कुरोली. धनंजय हनुमंत खेडेकर, पटवर्धन कुरोली. नमस्कार साहेब. नमस्कार. तर पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं आपण स्वागत आणि धन्यवाद देऊया. धन्यवाद.